काय झालं तो मुलांशी बोला, मग आम्हाला काय यूट्यूब कुठे बघता येईल का? हो हो यस. जाऊ का मी जरा? यस सर. मी येतो अर्ध्या वेळापर्यंत यायचं मला. हो. घरी जातो आणि बायको एकटी असेल तिकडे जाणार. डॉक्टर, साडेअकरा. एक मिनिट. नमस्कार. नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे. मी कृष्ण. आज आपण आलो आहोत नाशिक रोड दत्त मंदिर येथील सर्वात पुरातन श्री घैसास दत्त मंदिर या ठिकाणी. या दत्त मंदिराविषयी अधिक माहिती सांगतील श्री घैसास यांचे नातू. काय नाव सर? दत्तकुमार दीक्षित. दत्तकुमार, नमस्कार. मी दत्तकुमार वामन दीक्षित. मी बँक ऑफ महाराष्ट्र 32 वर्ष गेली. रिटायर होऊन 25 वर्ष झाली. आता मी 84-85 वर्षाचा आहे. आणि घैसास यांनी जे दत्त मंदिर बांधलं, त्यांच्या मोठ्या मुलीचा मोठा मुलगा आणि सध्या व्यवस्थापन सगळं मीच बघतो इथे. ते बाकी मुलं नातवंड ते सगळे परदेशात परगावी आहेत. आणि हे मंदिर बांधलं गेलं 1940 साली. नंतर पहिला उत्सव 1940 साली झाला. आणखी सुरुवात अशी झाली की घैसास हे जे होते हे रेल्वेमध्ये फार मोठ्या हुद्द्यावर होते. हे कोकणातलं जसे मुलं पूर्वी माणसं यायची नोकरीला, त्याच्यापर्यंत नोकरीला आले. मराठी 7वी पास असतं, पण प्रत्येकाचं नशीब निर्णय असतं. त्यापर्यंत ते रेल्वेत लागले. नंतर इतक्या मोठ्या पोस्टवर गेले की नंतर भुसावळ त्यांना 22 खोल्यांचा बंगला मिळाला. नंतर रेल्वेची एक बोगी स्वतंत्र जी असते, स्वतंत्र स्वयंपाकघर असतं, मिटिंग हॉल असतं, झोपण्याची व्यवस्था असते, अंघोळीची असते, ती त्यांना काही युरोपियन राज्य होतं, त्यामुळे त्यांना ती सोय त्यांना पण उपलब्ध होती. आणखी त्याप्रमाणे जायचं. आणि त्या बंगल्यात माझी 18 वर्ष माझी मुंज पण झाली. पण या सगळ्यात महत्वाची घटना अशी आहे की ते कोकणातनं आले, एवढं पोस्ट मिळाले, पण त्यांना देवावर इतका आदर विश्वास होता की संसार, मुलं बाळ याच्या गुंतून राहणं त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळे की याचा मोक्ष मिळाला पाहिजे, हे काय संसार करणं चुकीचं सर सगळे लोक करतात. त्यामुळे नाशिक रोडशी आमचा कुठलाही संबंध नसतो त्या काळामध्ये. तर इथे आता हा जो परिसर आहे हा जवळजवळ 1 एकरचा होता. आणि त्या साली 500 रुपयाला 1 एकर जागा तेव्हा त्यांनी विकत घेतली होती. नंतर तिथे काय झालं, विहीर होती. त्यांनी पाहिलं हे सगळं मिथ्या आहे. त्याच्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण जीव द्यावा. आणि ते जीव द्यायला गेलं स्वतः गवत होतं त्या काळात. म्हणजे मी 1935-36 सालची गोष्ट सांगते तुम्हाला. मग एक साधू तिथनं प्रगत आणि बेटा काय करतोय, असं आहे तसं आहे. तर म्हणे असं करू नका तुम्ही, देव मनुष्याला एकदाच मिळतो. तर म्हणे असं आहे तर म्हणे एक तो मंदिर बांध. त्याप्रमाणे त्यांनी 36 साली एक छोटं मंदिर बांधलं की जे तुम्ही मंदिरात आलात की डाव्या हाताला बिल्डिंगच्या जवळ आलंय ते नवीन. आणि नंतर त्यांनी बांधल्यानंतर त्यांनी 40 साली विचार केला की आपण हे जे मंदिर आहे हे लोकांकरता एक बांधलं असं म्हणून त्या काळी 1940 साली बांधलं. आणि 1940 साली दत्तांचे मंदिर बांधून पूर्ण झालं. गाभारा हे ते, आणि त्यांना मूर्ती मिळणार. माझे जे वडील होते ते त्यांना एकदम मुलासारखे होते. त्यांनी वामनराव त्यांचं ना, त्यामुळे तुम्ही जयपूरला जा आणि मूर्ती बघा. ते गेलं 10 वर्ष येतच नाही म्हणजे इतकं आमच्याकडे ऑर्डर आहे. आता यांनी तर म्हणजे नियम फोन केला होता की आपण 40 सालची दत्तींची इथे करायची आत्ता. मग त्यांनी पाहिलं तेव्हा केडगावचे नारायण महाराज होते, ते त्र्यंबकला आले होते. तर ते आजोबाई गेले तिथे. मग त्या कळलं की त्र्यंबकला आले महाराज, त्याला भेटायला गेले. त्यांनी पाहिलं का म्हणे घैसास तुम्ही चिंतेत दिसतात, काय भानगड आहे. तर म्हणे असं झालं, म्हणे मला मूर्ती माझ्याकडे आहे, तुम्हाला द्यावी असं मला देवाच नाही झालं की घैसास येथून तुम्हाला मूर्ती द्या. तर म्हणे तुम्ही मी आता 8 दिवसात तुम्ही कोणातरी पाठवा. ते म्हणे माझ्या जावई येथील वामनराव दीक्षित त्यांना पाठवतो. ठीक आहे. आता घरी आमच्या चिंतेत असे पडले, हा गाभारा पूर्ण तयार होता. समजा 6 इंच मूर्ती दिली किंवा 2 फुटाची मिसमॅच झाली असती. त्यामुळे यांनी पाहिलं का नाही म्हणता हो म्हणता येईल. पण ते म्हणजे जायला तर पाहिजे. ते माझे वडील त्यांचे जावई मोठे ते केळगावला गेले. तिथे कोणाला भिंती जी असे कोणाला असेल त्यात मस्त तांबडा छान मूर्ती होती. हार बीर घातला, चांगलं तुम्ही घ्या
तुम्हाला मागणं हवं त्याची लोकमधून भागायचं नाही, डायरेक्ट घरी जायचं. आणि इथे आल्यानंतर ही मूर्ती इतकी व्यवस्थित बसली की तशी तुम्ही बनवून घेतली तशी ही आत्ताची मूर्ती. आणि त्यात एक गंमत अशी की हे करत असताना माझी आजी म्हणजे घैसाळची माझी आजी 2 पत्नी होत्या त्याच्या. पहिली निवडली मग त्यांनी दुसरं लग्न केलं. तर ती गर्भाशय राहिली माझी मावशी, ती आता आहे ती पुण्यात असते. तर गुरुजीने सांगितलं की तुम्हाला आता पूजा करता येणार नाही, तुम्हाला मी नवरा बायको नाही. तर म्हणजे दुसरं कोणी, तर माझ्या आई वडिलांना पूजा केली. म्हणजे सांगण्याचा भाग, माझ्या वडिलांनी मूर्ती आणली, पूजा त्यांनी केली. पूजा केली झाल्यानंतर माझी आई गर्भाशय राहिली आणि मी जन्माला आलो. तर आमच्या मावशी म्हणजे आणि आमच्या जेमतेम 10-11 महिन्याचं अंतर आहे. आता हा भाग झाल्यानंतर सुरुवात अशी झाली की त्यांनी केलं सगळं सुद्धा. पण इथे मंदिर बांधल्यानंतर असं व्हायला लागलं तर इथे पूर्वी अनेक जुन्या लोकांना स्मशानाचा भाग होता. मग लोक त्रास द्यायचे, आवाज यायचा. नंतर लोक घुमायचे इथे येऊन. इथे डायला तुम्ही छडी बघितली तर बघून घ्या, नंतर दाखवतो तुम्हाला कोपऱ्यात आहे. तर भूत यायची लोकांच्या, त्या काळात इथे स्मशान एक तर भूतांचं होतं भरपूर, ते लोकांच्या अंगात. मग त्या आरती झाल्यानंतर ते भस्म काय हे म्हणायचे आणि अंगावर लोक शांत. पण एखादं भूत जर जास्ती ज्याला कडक म्हणा काही म्हणा कोणी असलं येऊ नका असलं तर ते ऐकायचं नाही. पण शेवटी काय ते काठी वाद करायचे आणि निथळायचे. लोक घाम यायचे पण थांबायचे नाही. मग ते हळूहळू काळात मग ते तर कमी होत गेलं, पवित्र भूमी झाली. 40 वर्षात आम्ही 40 ते आत्ता इतक्या मी सेवा करतोय. माझे काही मित्र आहेत, नातेवाईक सणावाराला येतो. इतर सगळे नोकऱ्या, कोणी परदेशात येते, कोणी नोकरी पुणे, मुंबई, बेंगलोर तर आहे. पण आता आम्ही सगळं व्यवस्थित करतोय आणि पुढे वारसा चालवायची आमची इच्छा आहे. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बस धन्यवाद. येतो एक फोटो काढून घ्या आणि येतोय करून घ्या. या आलं ते